हॅलो स्टुडंट्स, तर न्यूक्लिअर फिजिक्सचं हे आहे लेक्चर नंबर 4. बघा, लास्ट 3 लेक्चर्समध्ये आपण न्यूक्लिअर फिजिक्सच्या कोर्समध्ये सिलेबस, न्यूक्लियसबद्दल असणाऱ्या डिफरंट टर्मिनॉलॉजीज जसे की प्रोटॉन नंबर काय असतात, न्यूट्रॉन नंबर काय असतात, न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे, न्यूक्लियसची रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची, न्यूक्लिअर फोर्स काय असतात, न्यूक्लिअर फोर्सेसच्या प्रॉपर्टीज वगैरे ह्या साऱ्या काही टर्मिनॉलॉजीज ह्या आपण लास्ट 3 लेक्चर्समध्ये घेतलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण बघू की काल म्हणजेच किंवा लास्ट लेक्चरमध्ये जे काही आपले पार्ट झालेले आहेत, जो काही पोर्शन कवर झालेला असतात त्यामध्ये असणारे किंवा त्या पॉईंटशी असू त्याचे जे काही क्वेश्चन्स कॉम्पिटिशन एक्झाममध्ये जसे की नेट झेड गेटमध्ये आलेले असतील ते आपण बघूया आणि ते सॉल्व्ह करूया. बघा, त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे, बघा हा रेडियस असोसिएटेड आहे. हा गेटमधला क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे हा कशामध्ये आलेला आहे? गेट आय थिंक 2006 आहे. गेट 2006 मधला. बघा क्वेश्चन वाचा केअरफुली. An oxygen 16 nucleus is spherical and has a charge radius r and volume v. म्हणजे बघा कोणता न्यूक्लियस दिलेला आहे? ऑक्सिजन 16. याची रेडियस दिलेली आहे r आणि व्हॉल्यूम काय आहे? v. आणि त्या v ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा आपल्याला 4/3 पाय r³. हा दिलेला आहे व्हॉल्यूम आणि ही दिलेली रेडियस कोणाची? ऑक्सिजनची. आणि विचारलेलं काय? अकॉर्डिंग टू द इम्पेरिकल ऑब्झर्वेशन ऑफ चार्ज रेडियाई द व्हॉल्यूम ऑफ द झिनॉन. व्हॉल्यूम कोणाचं विचारलेलं आहे? 54 128. हा आहे झिनॉन, सॉरी झिनॉन. या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम विचारलेला आहे. तर या न्यूक्लियसचे सगळ्यात आपण अजून करूया. न्यूक्लियसची रेडियस असेल r'. ही r' असेल या झिनॉन न्यूक्लियसची रेडियस आणि याचा व्हॅल्यूम असेल v'. त्या v'ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. काय येतं? आणि v'ची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ v. तर बघा आता याचे सोल्युशन काढण्यासाठी आपल्याकडे मेथड आहे. आता बघा याचा व्हॉल्यूम काय असेल? जर याची रेडियस r' असेल तर याचा व्हॉल्यूम असेल v' इज इक्वल टू 4/3 पाय r'³ आणि आपल्याला माहिती आहे की r जी रेडियस आहे कोणत्या एखाद्या जनरल न्यूक्लियसच्या रेडियसचा फॉर्म्युला काय असतो? r इज इक्वल टू r0 इंटू a⁻⁴ हा आहे जनरल फॉर्म्युला. हा जो आहे हा काय आहे? जनरल फॉर्म्युला आहे न्यूक्लिअर रेडियसचा. आता हे न्यूक्लिअर रेडियस जर का आपण आरचा ह्या फॉर्म्युलेत पुटअप केला आणि तर या ऑक्सिजनसाठी ए किती आहे? बघा ऑक्सिजनसाठी आहे 16 आणि या झिनॉनसाठी आहे 122. म्हणजे याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय मिळेल या रेडियसच्या फॉर्म्युल्यानुसार? तर हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मिळेल तर मला v इज इक्वल टू कोणाचा? ऑक्सिजनचा. हा जो आहे पहिला काढणार हा ऑक्सिजनचा. काय मिळेल? 4/3 पाय r0 इंटू a⁻⁴ आणि याची पॉवर आहे 3. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला आपण तर काय मिळेल? 4/3 पाय r0³ ऑक्सिजनचा ए किती आहे? तर 16 आणि 3 एकमेकांसोबत कॅन्सल म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला? 16. हा मिळेल तुम्हाला व्हॉल्यूम कोणाचा? ऑक्सिजनचा. सिमिलरली v' काय मिळेल? v' मिळेल तुम्हाला 4/3 पाय r0³ आणि याची व्हॅल्यू किती? बघा झिनॉनसाठी 128. झिनॉनसाठी किती आहे? 128. मग जर का आपण v'/v हा रेशो जर का घेतला तर बघा हा 4/3 पाय r0³ एकमेकांसोबत काय जाईल? कॅन्सल. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? बघा हा मिळेल, आपण लिहून घेऊ अगोदर त्यानंतर कॅन्सल आउट करू. 4/3 पाय r0³ इंटू 128 डिवायडेड बाय 4/3 पाय r0³ इंटू 18 नाही हा किती आहे? 16 आहे 16. बघा ह्या दोन टर्म्स एकमेकांसोबत कॅन्सल आणि 16 8r 128 म्हणजे काय मिळेल तुम्हाला? v'/v इज इक्वल टू मिळाला 8. म्हणजेच काय? तर v' इज इक्वल टू 8v. v' इज इक्वल टू 8v म्हणजेच काय? तर हा जो झिनॉन न्यूक्लियस आहे हा जो विचारलेला आहे त्या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम किती मिळाला तुम्हाला? या झिनॉन न्यूक्लियसचा व्हॉल्यूम किती मिळाला? तर झिनॉन न्यूक्लियस हा जो आहे हा विचारला या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम किती मिळाला? 8v. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. हा गेटमधला क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचा. बघा अगदी साधा असा प्रश्न होता. सिम्पली फक्त तुम्हाला व्हॉल्यूम आणि रेडियस दोन्हीमध्ये असणाऱ्या इंटर रिलेशन त्या रिलेशनचा यूज करून क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं होतं. गेटमधला क्वेश्चन्स आहे आणि सेम असे क्वेश्चनसुद्धा नेटमध्ये आपल्या गेटमध्ये असणारे प्रश्नच नेट आणि सेट दोन्हीमध्ये रिपीट होत असतात. ओके, बघा या क्वेश्चनला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे इथे? द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन अन ॲटम इज प्रपोर्शनल टू द मास नंबर, प्रोटॉन नंबर, न्यूट्रॉन नंबर, इलेक्ट्रॉन नंबर. विचारलेलं आहे की न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियसचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कशाला प्रपोर्शनल? आता माहिती कोणत्या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम काय असतो? v इज इक्वल टू 4/3 पाय r³. ज्यामध्ये v काय आहे? हा v आहे व्हॉल्यूम. हा v आहे त्या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम. ही r काय असेल? त्या न्यूक्लियसची रेडियस. v त्या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम आणि r आहे त्या न्यूक्लियसची रेडियस. पण आपल्याला माहिती आहे रेडियस काय असते? r इज इक्वल टू r0 इंटू a⁻⁴
1/3 ज्यामध्ये हा R0 जो आहे या R0ची व्हॅल्यू असते 1.2 फेमटोमीटर आणि हा जो आहे ए, हा ए काय आहे तर टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स किंवा जे एला काय म्हणतात ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर हा जो आहे ए याला म्हणतात ॲटॉमिक मास नंबर. ही आरची व्हॅल्यू जर का आपण यामध्ये पुटअप केली वरच्या फॉर्म्युल्यामध्ये तर व्हॉल्यूम काय मिळेल व्ही इज इक्वल टू मिळेल 4/3 पाय R0 इंटू ए रेस्ट टू दी पॉवर 1/3 आणि याचा आहे क्यूब म्हणजेच काय मिळेल तुम्हाला बघा 4/3 पाय R0 क्यूब याची पॉवर 1/3 आणि 3 एकमेकांसोबत कॅन्सल म्हणजे ही 4/3 ही क्वांटिटी जी 4/3 पाय इंटू R0 क्यूब ही क्वांटिटी आहे कॉन्स्टंट. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की व्हॉल्यूम जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एला. व्हॉल्यूम जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ए आणि ए म्हणजेच काय तर ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे या गिवन क्वेश्चन्सचं करेक्ट आन्सर काय आहे तर या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मास नंबर. काय आहे करेक्ट आन्सर ऑप्शन ए मास नंबर. हा सुद्धा गेटमध्ये आलेला प्रश्न होता. हा सुद्धा कशामधला क्वेश्चन आहे गेट. आय थिंक 08 मधला आहे 2008 प्रिव्हियस इयर गेट एक्झाममधला क्वेश्चन आहे आणि जो असोसिएटेड विथ जे आपण कालपर्यंत झालेले टॉपिक्स आहे त्यावरच आलेला आहे. एकदम सोपासा प्रश्न आहे जास्त काही अवघड नाही. याला सुद्धा व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हा क्वेश्चन्स आहे की 2 स्पेरिकल न्यूक्लियाय हॅव्हिंग मास नंबर्स 216 आणि 64. बघा अज्यूम करू एक न्यूक्लियस आहे ए दुसरा न्यूक्लियस आहे बी. याचा मास नंबर किती आहे 216 याचा मास नंबर 64 याचा मास नंबर 216 आणि याचा मास नंबर 64. या ए न्यूक्लियसची रेडियस R1 आणि बी न्यूक्लियसची रेडियस R2. तर विचारलेलं आहे रेशो ऑफ R1/R2 R1/R2चा रेशो विचारलेला आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे R1 काय असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 ही व्हॅल्यू असेल समजा A1ची ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट न्यूक्लियस ए आणि हा असेल A2 ॲटॉमिक मास ऑफ सेकंड न्यूक्लियस. R1 प्रोपोर्शनल टू ए आणि R2 प्रोपोर्शनल टू A2. मग R1/R2 काय मिळेल याच्यानुसार तुम्हाला तर R1/R2 मिळेल A1/A2. R1/R2 काय मिळेल A1/A2. A1/A2च्या व्हॅल्यू जर का पुटअप केलं तर R1/R2 काय मिळेल तुम्हाला बघा 216/64 आणि आपल्याला माहिती आहे 64 दुनी किती असतात म्हणजे बघा 60 दुनी 120 आणि 4 दुनी 64. 64 दुनी काय असेल 116 येतात का 64 दुनी. बघा ही इवन नंबर आहे 6 दुनी 12 आणि 4 दुनी 8 म्हणजे 2 पॉईंट समथिंग किंवा अप्रॉक्सिमेटली 2.5 मिळतात काय 64 इंटू 2 नाही 64 इंटू 2 पॉईंट समथिंग मिळेल म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर 2.5 पेक्षा लहान नंबर आहे म्हणजे याचा आन्सर काय असला पाहिजे सी. म्हणजे याची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली काय झूम करू 2. याची व्हॅल्यू काय मिळेल अप्रॉक्सिमेटली 2 मिळेल का नाही. रेडियस ही एची पॉवर 1/3 ला प्रोपोर्शनल असते ना. रेडियस कशाला प्रोपोर्शनल असते ए रेस्ट टू दी पॉवर 1/3 म्हणजे आपण काय मिळेल A1/A2 त्याची पॉवर 1/3 A1/A2 ची पॉवर 1/3. बघा एक मिनिट हा थोडं करेक्शन यामध्ये करेक्शन काय तर करेक्शन असं आहे की हा जो रेडियस आहे एची पॉवर 1/3 ला प्रोपोर्शनल असते. ठीक आहे मग आता यामध्ये जर पुटअप केलं आता A1ची व्हॅल्यू किती आहे बघा 216 आणि A2 हा आहे 64 याची पॉवर आहे 1/3. आता 216 म्हणजे काय बघा 8 क्यूब असेल 216 म्हणजे काय 8 क्यूब 8 दुनी 16 8 म्हणजे 8 इंटू 8 8 8 64 इंटू तर बघा हे काय हे 8 नाही 8 इंटू करणार का आपण नाही 8 करण्याची गरज आहे की इथे नाही. हा काय मिळेल तुम्हाला 216 म्हणजेच काय तर 216 म्हणजे 6 क्यूब आणि 64 म्हणजे 4 क्यूब आणि याची पॉवर मिळेल तुम्हाला ही 1/3. क्यूब जर एकमेकांसोबत कॅन्सल आउट झाले तर काय मिळेल हा 6/4 म्हणजेच काय मिळेल हा मिळेल तुम्हाला 4ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल 4 1 4 उरतील 2 4 5 20 1.5 म्हणजेच काय मिळेल तुम्हाला R1/R2 हा रेशो मिळेल 1.5. आता बघा या क्वेश्चन्समध्ये मिस्टेक काय झाली होती की आपण डायरेक्टली रेडियस प्रोपोर्शनल टू ए घेतलेला होता
जर तुम्ही डायरेक्टली रेडियस प्रोपोर्शनल टू ए घेतला तर तुम्हाला सी आन्सर मिळते, बट ॲक्च्युअली या क्वेश्चनचा आन्सर सी आहे का? नाही. तर या क्वेश्चनचा आन्सर काय झालं आहे? आपल्याला मिळालं 1.5, जे की करेक्ट आन्सर ऑप्शन बी. मग तुम्ही जर ह्या छोट्या छोट्या चुका जी माझ्याकडून पहिली झाली होती ती जर चूक होऊ दिली तर तुमच्या येणारं आन्सरसुद्धा काय होऊ शकतं? क्वेश्चन्सचं आन्सर चुकू शकतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे? व्यवस्थित ध्यानामध्ये राहायचं. आता मी सांगत असताना चूक झाली तरी ते करेक्ट करता येईल, पण जर एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन चुकला तर तुमचे 2 मार्क्स काय होऊ शकतात? कॅन्सल आउट होऊ शकतात. हा सुद्धा सेट 2011 मध्ये दिलेला क्वेश्चन सुद्धा हा जो होता हा सेट 2011 मधला क्वेश्चन सुद्धा. बघा प्रिव्हियस इयर सेटचा क्वेश्चन सोपा आहे, पण तुमची ही जर मिस्टेक झाली असती जी की अगोदर झाली होती माझ्याकडून तर तुमचा काय होऊ शकतं? करेक्ट येणारा आन्सर सुद्धा चुकू शकतं. ओके, तर व्यवस्थित बघायचं, याला पॉज करून नोट करून घ्या. त्यानंतर बघा हा क्वेश्चनचा आहे नेट 2011, याच टॉपिकचा आहे आणि इझीएस्ट आहे, मेन म्हणजे सोपा आहे. बघा हा क्वेश्चनचा आपण सॉल्व सुद्धा केलेला आहे. काय? कॉपर 64 या न्यूक्लियसची रेडियस दिलेली आहे तुम्हाला 4.8 × 10⁻⁻13 सेंटीमीटर आणि विचारलेलं आहे मॅग्नीज किंवा मॅग्नेशियम 27 ची रेडियस काय असेल? तर बघा याच्या रेडियसला म्हणून आपण R1 आणि या रेडियसला म्हणू R2. मग इथे सुद्धा तेच फॉर्म्युला R2/R1 काय मिळेल तुम्हाला? A2/A1 याची पॉवर 1/3. आता R2 म्हणजे mg म्हणजे किती आहे? 27 आणि A1 म्हणजे 64, याची पॉवर आहे 1/3. हा R1 इकडे पाठवायचा, हा R1 पाठवायचा इकडे, हा R1 पाठवायचा इकडे, हा R1 इकडे पाठवायचा. मग त्याच्यानंतर इकडे काय मिळेल तुम्हाला? R2 = 27 म्हणजे काय? 3 क्यूब, 64 म्हणजे 4 क्यूब, याची पॉवर 1/3 आणि R1 किती दिलेला आहे तुम्हाला? 4.8 × 10⁻⁻13. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला तर 3 क्यूब अपॉन 4 क्यूब रेशो पॉवर 1/3 एकमेकांसोबत कॅन्सल. हा मिळेल तुम्हाला 3/4 × 4.8 × 10⁻⁻13. हा 4 ने जर डिवाइड केला तर हा मिळेल तुम्हाला 1.2. 3 × 1.2 हा मिळेल तुम्हाला 3.6 × 10⁻⁻13 सेंटीमीटर म्हणजे R2 म्हणजेच काय? तर रेडियस ऑफ मॅग्नेशियम ही किती मिळेल तुम्हाला? 3.6 × 10⁻⁻13 सेंटीमीटर. येस, ऑप्शन नंबर सी. कोणतं करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. हा सुद्धा नेटमधला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन्स आहे, 2013च्या एक्झाममध्ये आलेला. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा बघा, हा क्वेश्चनचा आहे सेट 2019. हा सेट 2019चा क्वेश्चन काय दिलेले आहे? द न्यूक्लियर डेन्सिटी ऑफ AU म्हणजे काय? हा आहे गोल्ड 197 न्यूक्लियस इज नियरली इक्वल टू. काय विचारलं तुम्हाला? न्यूक्लियर डेन्सिटी. आता न्यूक्लियर डेन्सिटी काय असेल? जर आपण न्यूक्लियर डेन्सिटीला डिनोट केलं तर मास अपॉन व्हॉल्यूम. न्यूक्लियर डेन्सिटी काय असेल? मास अपॉन व्हॉल्यूम. मास दिलेला आहे बघा, किती दिलेला आहे तुम्हाला? मासची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉल्यूम काय असेल न्यूक्लियसचा? मग 4/3 πr3, 4/3 πr3 हे मास. आता आरची व्हॅल्यू काय असेल? तोच आरचा फॉर्म्युला काय असतो? R = R0 × A⁻1/3. ए म्हणजे ॲटॉमिक नंबर, ए म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर त्या AUचा. ॲटॉमिक मास नंबर दिला आहे 197 म्हणजे 4/3 पाय इंटू हा मिळेल तुम्हाला R0 A⁻1/3 आणि त्याचे पॉवर 3. म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं समोर तर हा 3 जाईन वरती, हा मिळेल तुम्हाला 3m/4π R0³ × A. मग यामध्ये जर व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप केलं तुम्ही 3 × मास किती दिलेलं बघा? 2.3707 × 10⁻⁻25 अपॉन 4 × पायची व्हॅल्यू असते 3.14 × R0ची व्हॅल्यू दिलेली बघा तुम्हाला 1.2 × 10⁻⁻15 आणि ह्याचा आहे क्यूब इंटू ए किती दिलेला आहे तुम्हाला? ए दिलेला आहे 197. या सर्व व्हॅल्यू जर का व्यवस्थित पुटअप केला, काय करायचे? या सर्व व्हॅल्यू पुट करायच्या. ह्या सर्व व्हॅल्यू जर पुट केल्या आणि याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हा जो आहे डेन्सिटी ही अप्रॉक्सिमेटली ही जी डेन्सिटी आता यामध्ये जर तुम्ही 3.5 1.2 या सगळ्यांच्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या ती डेन्सिटी जी आहे अप्रॉक्सिमेटली 2.5च्या जवळपास मिळते. 2.5 × 10⁻⁻70 kg/m².
मीटर क्यूब. अप्रॉक्सिमेटली म्हणजे सगळ्या व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केल्या तर. बट तुम्हाला दिसतंय की यापैकी कोणताच एक्झॅक्ट आन्सर मॅच करत नाही, कारण इथे विचारलेलं आहे की नियरली. मग 2.5च्या नियरेस्ट नंबर कोणता दिसतो, तो 3.96. मग करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन ए. म्हणजे ही डेन्सिटी काय मिळेल तुम्हाला, अप्रॉक्सिमेटली 3.96 इंटू 10⁻17 kg पर मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब. याला तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करून पहा, तुम्हाला हे आन्सर 2.5च्या जवळपास मिळेल. पण त्याच्या जवळपास कोणतंच ऑप्शन मॅच करत नाही आहे. सो करेक्ट आन्सर यापैकी नियरेस्ट काय आहे, ऑप्शन ए. सो या गिवन क्वेश्चनचा आन्सर काय, ऑप्शन ए. याला व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करून पाहायचं, त्यानंतर तुम्हाला मिळेल की ऑप्शन ए काय होते, मॅच होते. त्यानंतर बघा हा जो क्वेश्चन आहे सेट 2015. हा जो आहे हा सेट महाराष्ट्र सेट 2015 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. काय विचारलेले आहे, इफ द न्यूक्लियस ए हॅज सेट 2015 आहे, हा आहे 17चा, हा आहे सेट 17चा क्वेश्चन, 15चा दुसरा आहे. सेट 15चा क्वेश्चन दुसरा आहे, हा आहे सेट 2015. 15चा दुसरा आहे सेट 17चा. काय विचारलेले आहे, इफ द न्यूक्लियस ए हॅज रेडियस ट्वाईस, म्हणजे ए न्यूक्लियसची रेडियस जर आपण झूम केली आर, तर ही किती आहे, ट्वाईस. म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 2 टाइम्स. कोणाची रेडियस, तर रेडियस ऑफ ॲल्युमिनियम. एक न्यूक्लियस आहे ज्या न्यूक्लियसची रेडियस ही ॲल्युमिनियम 27 न्यूक्लियसच्या ट्वाईस आहे, म्हणजे 2 टाइम्स. देन द रेशो ऑफ द न्यूक्लियर नंबर्स ऑफ ए टू दॅट ऑफ ॲल्युमिनियम 27 न्यूक्लियस विल बी. आता दोन्हीचा रेशो जर का घेतला तुम्ही, तर बघा आर न्यूक्लियसची रेडियस काय असेल, R0 इंटू A⁻⁴ विच इज इक्वल टू 2 इंटू याची न्यूक्लियस, या ॲल्युमिनियमची रेडियस काय असेल, R0 इंटू ॲल्युमिनियमचा किती बघा, हा ॲटॉमिक मास नंबर 27 आणि त्याची पॉवर आहे 1/3, त्याची पॉवर आहे 1/3. हा R0 एकमेकांसोबत कॅन्सल, म्हणजे इकडे काय राहिला तुमचा A⁻⁴ इज इक्वल टू 2 इंटू हा 27ची पॉवर 1/3 इंटू 27ची पॉवर 1/3. तुम्हाला विचारलेलं आहे हा ए, रेशो ऑफ न्यूक्लियॉन ऑफ ए अपॉन न्यूक्लियॉन ऑफ ॲल्युमिनियम 27, याची पॉवर 1/3, त्याची व्हॅल्यू किती मिळते 2. ह्या क्यूबची पॉवर झाली. आता आपल्याला पाहिजे दोन्ही साईडची जर क्यूब्स घेतले तर काय मिळेल तुम्हाला, ए अपॉन 27 इज इक्वल टू 2 क्यूब आणि 2 क्यूब म्हणजेच काय 8. म्हणजे ए अपॉन 27 म्हणजे न्यूक्लियर नंबर ऑफ दॅट न्यूक्लियस ए टू द न्यूक्लियर नंबर ऑफ ॲल्युमिनियम 27, ही किती मिळते तुम्हाला, रेशो 8. म्हणजे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. हा सी 2017 मधला क्वेश्चन होता. याला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हा जो आहे हा सेट 2015 मधला क्वेश्चन. हा जो आहे सेट 15 मधला क्वेश्चन. आता 15 मधला क्वेश्चन तुम्हाला वाटेल की हे तर मला शिकवलेलेच नाही. काय दिलेलं आहे की द डेव्हिएशन फ्रॉम रुदरफोर्ड स्कॅटरिंग फॉर्म्युला फॉर अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग यूज एन एस्टिमेशन ऑफ. तर बघा तुम्हाला जर आठवत असेल तर रुदरफोर्ड स्कॅटरिंग जी आहे, आता हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी झाले असेल तुमचं ॲटॉमिक फिजिक्स 11-12च्या सिलेबसमध्ये, की रुदरफोर्ड स्कॅटरिंग जी आहे, तर रुदरफोर्ड स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल ही जी आहे, रुदरफोर्ड स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल ही कशासाठी यूज केली जात होती, तर साईज ऑफ न्यूक्लियससाठी. रुदरफोर्ड स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल ही कशासाठी होती, तर साईज ऑफ न्यूक्लियस. MSCच्या सिलेबसमध्ये तुम्ही शिकलेलं असाल रुदरफोर्ड स्कॅटरिंग. आता इथे डेरिवेशन आपण घेतलेलं नाही का, रुदरफोर्ड स्कॅटरिंग हा त्याच्यामध्येच खूप मोठा टॉपिक आहे. तो जर तुम्हाला डिटेलने एक्सप्लेन करून सांगायचं जर म्हटलं तर याला साधारणपणे 2-3 तास लागू शकतात. त्यामुळे आपण काय केलं, तो पार्ट स्किप केलेला आहे. या सेट 2015 मध्ये क्वेश्चन चालला होता. तर लक्षात ठेवायचं की रुदरफोर्ड स्कॅटरिंगने आपल्याला काय मिळतंय, तर न्यूक्लियसची साईज. आणि रुदरफोर्ड स्कॅटरिंगने सांगितलेलं होतं की न्यूक्लियस जो आहे ते न्यूक्लियसची साईज ही अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻14 मीटर पेक्षा लहान आहे. न्यूक्लियसची जी रेडियस आहे आर, न्यूक्लियसची रेडियस आहे आर, ही 10⁻⁻14 मीटरपेक्षा लहान आहे. एक्झॅक्ट नव्हतं सांगितले किती असेल, पण त्यांनी असं रफ एस्टिमेशन दिलं होतं कोणी, रुदरफोर्डने. म्हणजे रुदरफोर्डने काय केलं होतं, साईज ऑफ न्यूक्लियसबद्दल त्याच्या मॉडेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. त्याच्या मॉडेलमध्ये काय केलं होतं, साईज ऑफ न्यूक्लियसबद्दल त्यांनी एस्टिमेशन सांगितलेलं होतं. ओके. त्यानंतर हा बघा, हा आहे सेट 2013 मधला क्वेश्चन. हा आहे क्वेश्चन सेट 13 मध्ये आलेला. इथं चेक करून घ्यायचं, 13-15 मागे पुढे झालेलं असू शकतं. काय दिलेलं आहे, द रेडियस ऑफ ॲल्युमिनियम 27 इज 3.6 फर्मी, देन द अप्रॉक्सिमेट न्यूक्लियर रेडियस ऑफ कॉपर 64. मला वाटतं हाच क्वेश्चन सेटमध्ये उलटून फिरवलेला होता. तुम्ही जर मागे केअरफुली ऑब्झर्व केलं तर नीटमध्ये बघा, हा इथे काय दिलेलं आहे, कॉपर 64 न्यूक्लियस रेडियस दिले तुम्हाला 4.8 × 10⁻13 सेंटीमीटर.
हा नेटमधला क्वेश्चन्स आहे 2011च्या नेटमध्ये, आणि सेम क्वेश्चन्स तुम्हाला इथे फक्त चेंज करून तिथे ॲल्युमिनियमची विचारलेली होती, इथे ॲल्युमिनियमची रेडियस दिलेली आहे 3.6 फर्मी, इथे कॉपरची विचारलेली आहे. आपल्याला माहिती आहे कॉपरची किती आहे 4.8, कॉपरची किती आहे 4.8. याला तुम्ही सॉल्व करू शकता. आपण हा ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. हा सेट 2013 क्वेश्चन्स आहे तो नेटमधला. तर आपल्याला मिळते की कॉपर 64ची रेडियस किती मिळते तुम्हाला 4.8 फर्मी. आणि कशी मिळते तुम्ही, आपण तिथे कॉपरसाठी सॉल्व केलं, ॲल्युमिनियमसाठी जर सॉल्व केलं तसं तुम्ही याला सिमिलरली जर सॉल्व केलं तर तुम्हाला 4.8 फर्मी आन्सर मिळून जाईल, 4.8 फर्मी आन्सर मिळून जाईल. ओके, तर ही इथपर्यंतची होती आतापर्यंत आलेल्या आपल्या प्रिव्हियस इयर एक्झाम्समध्ये जो टॉपिक आपण घेतलेला आहे त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स. मग आता बघूया आपण समोरचा टॉपिक जो की आहे आपला न्यूक्लिअर चार्ज डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला न्यूक्लिअर चार्ज डिस्ट्रीब्युशन. न्यूक्लिअर चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता बघा, आपण अगोदरच सांगितलं की न्यूक्लियसला डिफायनाइट साईज अँड शेप नाही आहे. न्यूक्लियसला काही नाही आहे डिफायनाइट शेप अँड साईज. ही न्यूक्लियसचा डिफायनाइट शेप अँड साईज आहे का नाही. मग न्यूक्लियसचं जर का डिफायनाइट साईज अँड शेप नाही तर चार्ज डिस्ट्रीब्युशन पण कसं नसेल, युनिफॉर्म नसेल. सो दॅट जर न्यूक्लियसला साईज अँड शेपच जर डिफाईन नाही तर त्याचं चार्ज डिस्ट्रीब्युशन सुद्धा डिफायनाइट असेल का किंवा युनिफॉर्म असेल का नाही. सो दॅट इट डज नॉट हॅव डिफायनाइट और डिफायनाइट किंवा त्याला समजा आपण शकतो युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जर आपण न्यूक्लियसला आपण ऑलरेडी बघितलं की न्यूक्लियस जेव्हा न्यूक्लियर रेडियस घेतलं तेव्हा की न्यूक्लियस जो आहे ते न्यूक्लियसची साईज आणि शेप किंवा न्यूक्लियसचे डायमेन्शन्स आपण डिफायनेटली सांगू शकतो का नाही. जर न्यूक्लियसचे डायमेन्शन जर आपण डिफायनेटली सांगू शकत नाही तर त्याच्या आतमध्ये असणारा जो की पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रल चार्ज आहे तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटेड याचं डिफायनेट डिस्ट्रीब्युशन असेल का नाही. मग याच्यासाठी एक रफ एस्टिमेशन आहे जे कोणी दिलं होतं फर्मीने. रफ एस्टिमेशन कोणी दिले होते फर्मीने. फर्मी डिस्ट्रीब्युशन. फर्मीने काय केलं त्याचं रफ डिस्ट्रीब्युशन दिलं आणि फर्मीचं डिस्ट्रीब्युशन जे होतं मी तुम्हाला ग्राफिकली प्लॉट करून दाखवतो. फर्मीने सांगितलेलं होतं की न्यूक्लियसच्या आतमध्ये बघा न्यूक्लियर डेन्सिटी थोडी कॉन्स्टंट असते आणि नंतर काय होते ती कमी कमी होत जाते. न्यूक्लियर डेन्सिटी कॉन्स्टंट आहे आणि नंतर काय होत जाते कमी कमी होत जाते. ही आहे रो झिरो, ही आहे न्यूक्लियर डेन्सिटी रो म्हणजे चार्ज डेन्सिटी आणि इकडे आहे हे डिस्टन्स. मग हे जे रफली ही जी याला म्हणतो आपण आर. ही जी व्हॅल्यू आहे आर, सॉरी ही जी व्हॅल्यू आहे याला आर न म्हणता आपण याला थोडी एक्सटेंड करू समोर. तर ही जी व्हॅल्यू ही आहे आर, ही R1 आणि ही R2. हा जो R1 आहे तर R1ला ही जी डेन्सिटी जी व्हॅल्यू आहे ही याच्या करस्पॉन्डिंग आहे ना. तर ही जी व्हॅल्यू आहे R1च्या करस्पॉन्डिंग इथे डेन्सिटी असते रो इज इक्वल टू 0.9 ऑफ रो झिरो. म्हणजे मॅक्सिमम डेन्सिटी जी आहे न्यूक्लियसची त्याच्या इथे किती असते 90%. ही जी आहे इथे डेन्सिटी किती असते 0.5 टाइम्स रो झिरो. म्हणजे न्यूक्लियर रेडियस आपण अशाला म्हणतो की जिथे न्यूक्लियसची डेन्सिटी जी येते त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या अर्धी राहते. आणि जे R2 इथे जी डेन्सिटी आहे रो त्याची व्हॅल्यू असते 0.1 ऑफ रो झिरो. म्हणजे R1, R2 आणि R या तीन टर्म्स अशा डिफाईंड आहे की R1 या पॉईंटला न्यूक्लियसची जी डेन्सिटी आहे ती किती असते मॅक्सिमम डेन्सिटीच्या 90%. कॅपिटल आर जी ज्याला आपण न्यूक्लियर रेडियस म्हणतो ही काय न्यूक्लियसची रेडियस. तर न्यूक्लियसची रेडियस ही अशी व्हॅल्यू आहे न्यूक्लियसची की न्यूक्लियसच्या सेंटरपासून जसं डिस्टन्स जिथे न्यूक्लियसची चार डेन्सिटी किती असते त्याच्या पीक व्हॅल्यूपेक्षा हिरो झिरो जी आहे हिरो झिरो काय असेल पीक व्हॅल्यू किंवा यालाच काय म्हणू आपण मॅक्सिमम व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू. तर न्यूक्लियसच्या रेडियसची किंवा न्यूक्लियर चार्ज रेडियसची तुम्हाला एक वेगळी डेफिनेशन मिळाली. काय
न्यूक्लिअर रेडियसची तुम्हाला दुसरी डेफिनेशन मिळाली, त्याला काय म्हणू शकतो आपण? न्यूक्लिअर रेडियस. याची डेफिनेशन कशी बनवू शकतो आपण? इट इज अ डिस्टन्स. न्यूक्लिअर रेडियस ही असं डिस्टन्स आहे की जिथे न्यूक्लियसची डेन्सिटी किती आहे? 50% ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू. इट इज अ distance at which the density of charge is half of the maximum value. म्हणजे न्यूक्लिअर रेडियस हे न्यूक्लियसच्या सेंटरपासूनचं असं डिस्टन्स जिथे असणारी चार्ज डेन्सिटी किती आहे? मॅक्सिमम व्हॅल्यूच्या हाफ आहे. मॅक्सिमम व्हॅल्यूच्या हाफ म्हणजे 0.5 पर्सेंटेजमध्ये किती मिळेल? 50%. 50% म्हणजे कशी आहे? अर्धी. तर त्या डिस्टन्सला म्हणतो आपण न्यूक्लिअर रेडियस. आणि हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला फर्मीने दिलेलं होतं आणि फर्मीने या डिस्ट्रीब्युशनसाठी एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघा काय होता? तर तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला त्याने दिला होता की रो ऑफ आर इज इक्वल टू the rho 0 upon 1 plus exponential to the power r minus r upon z. हा जो होता फर्मी डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला होता. हा काय होता? फर्मी डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला. तर फर्मीने न्यूक्लियसमध्ये असणारं जे की चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन कसं असतं त्यांनी या फॉर्म्युल्यानुसार सांगितलेलं होतं. आणि हे जे फर्मी डिस्ट्रीब्युशन होतं हे फर्मी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण इकडे बघितलेलं आहे ग्राफिकली कसं आहे. आणि या डिस्ट्रीब्युशनच्या करस्पॉन्डिंग जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला फर्मीने हा दिलेला होता. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्हाला या फॉर्म्युलावर बेस डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात. मग तुम्हाला कधी कधी विचारलं की टी काय? हा झेड काय? हा झेड जो असतो ह्या झेडची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. झेड इज इक्वल टू असतो T/4.4. T/4.4. यामध्ये टी काय आहे? तर यामध्ये ही टी क्वांटिटी डिनोट करते विड्थ ऑफ द कर्व. टी किंवा विड्थ किंवा थिकनेस. टी इज विड्थ ऑफ द कर्व बिटवीन R1 अँड R2. मग यामध्ये R1 काय आहे? R1 कशाला म्हटलं आपण? R1 इट इज अ डिस्टन्स. R1 काय आहे? इट इज डिस्टन्स ॲट विच R1 असं डिस्टन्स आहे ॲट विच रो ऑफ R इज इक्वल टू 0.9 इंटू रो 0. म्हणजे रो ऑफ R1 हे असं डिस्टन्स आहे डेन्सिटी किती असते? 90% ऑफ पीक व्हॅल्यू. आणि R2 काय आहे? तर R2 आहे इट इज अ डिस्टन्स. R2 इट इज अ डिस्टन्स ॲट विच रो ऑफ R इज इक्वल टू 0.1 ऑफ रो 0. 0.1 ऑफ रो 0. आणि कॅपिटल आर तर आपण सांगितलं. रो कॅपिटल आर काय आहे? इट इज डिस्टन्स ॲट विच रो ऑफ आर इज इक्वल टू 0.5 ऑफ रो 0. आणि याच आरला आपण काय म्हटलं? रेडियस. तर तुम्हाला या फॉर्म्युल्यावर बेस क्वेश्चन्स विचारू शकतात. सो आपण या फॉर्म्युल्याशी असोसिएटेड असणारा ग्राफिकल क्वेश्चन्स किंवा तसे डायरेक्टली की R1 व्हॉट इज मीन बाय R1, व्हॉट इज मीन बाय R2, व्हॉट इज मीन बाय Z, व्हॉट इज मीन बाय T, रो 0 काय आहे याच्यावर असोसिएटेड तुम्हाला जर प्रश्न विचारले तर तुम्हाला या जर 4-5 टर्म्स माहिती असतील तर तुम्ही इझिली त्या क्वेश्चनचा आन्सर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जास्त एकदम अवघड असा दुसऱ्या दुनियेतला प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. एकदमच असा अननोन जो तुम्हाला माहिती नाही येत असा प्रश्न विचारले का नेटमध्ये किंवा सेटमध्ये नाही. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टी नोन्स आहे त्याच्यावरच असोसिएटेड तुम्हाला क्वेश्चन्स असू शकतो. ठीक आहे. हे झालं न्यूक्लिअर चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर बघा न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट. नेक्स्ट टर्म ती आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट. न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट. आता बघा आपल्याला माहिती आहे की जर आपण असं स्ट्रक्चर झूम केलं तर हा असतो न्यूक्लियस ॲटमचा. हा आहे न्यूक्लियस. याच्या अराउंडमध्ये बघा हे डिफरंट ऑर्बिट असतात. आणि या ऑर्बिटमध्ये हा आहे इलेक्ट्रॉन. या ऑर्बिटमध्ये काय आहे? हा इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली मोशनमध्ये असतो. इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑर्बिटमध्ये कसं असतं? कंटिन्युअसली मोशन. मग हा मोशनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड 2 मोमेंटम असतात. एक असतो स्पिन मोमेंटम जो आपण यसने डिनोट करतो. आणि दुसरा असतो ऑर्बिटल मोमेंटम. एक आहे स्पिन मोमेंटम आणि दुसरा काय आहे? ऑर्बिटल मोमेंट जे की आपण एलने डिनोट करतो. एक स्पिन मोमेंट आणि दुसरा. तर ह्या रिव्होल्यूशन करणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्या रिव्होल्यूशन करणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड 2 मोमेंटम असतात. एक असतो स्पिन मोमेंट जो असतो यस आणि दुसरा असतो ऑर्बिटल मुवमेंट. या दोन्हीच्या ॲडिशनमुळे मग आपल्याला इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड असतो बघा टोटल अँग्युलर मोमेंटम.
टोटल अँग्युलर मुवमेंट हा आपल्याला मिळत असतो. कोणाचा आहे हा अँग्युलर मोमेंटम? हा इलेक्ट्रॉन जो न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये असणाऱ्या ऑर्बिटमध्ये मोशन करतो त्या इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड ही मोमेंटम असतात असं माहिती. मग जेव्हा आपण प्रॅक्टिकली असं अज्युम केलं का प्रॅक्टिकली जेव्हा एक्सपेरिमेंटली पाहिलं तर आपल्याला दिसलं की हा जो न्यूक्लियस आहे जो मोशन करतोय का नाही, ह्या न्यूक्लियसच्या असोसिएटेड सुद्धा काय होतं? न्यूक्लिअर मुवमेंटम होतं. हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या असोसिएटेड काय होतं? एक न्यूक्लिअर मुवमेंट. मग आपल्याला तर ॲटोमॅटिक वरून पाहताना तो उघड्या डोळ्यांनी असं दिसलं. आपण जर ऑब्झर्व केलं तर फक्त न्यूक्लियसच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन मोशन करत असतात. हा न्यूक्लियसचा रेस्टला असतो. हा जो न्यूक्लियस आहे न्यूक्लियस कसा आहे? रेस्ट. मग न्यूक्लियस जर का रेस्टला आहे हा इलेक्ट्रॉन मोशन करतोय ऑर्बिटमध्ये म्हणून ऑर्बिटल मुवमेंट आहे. इलेक्ट्रॉन स्वतःभोवती स्पिनिंग करतो म्हणून स्पिन मुवमेंटम आहे. दोन्हीच्या ॲडिशननुसार मग टोटल मुवमेंटम आहे, टोटल अँग्युलर मुवमेंटम. मग हा न्यूक्लियसचा रेस्टला आहे. मग न्यूक्लियस रेस्टला असताना या न्यूक्लियसमध्ये हे न्यूक्लिअर मुवमेंटम काय आहे? न्यूक्लियस रेस्टला असताना न्यूक्लियरमध्ये अँग्युलर मुवमेंटम किंवा न्यूक्लिअर मुवमेंटम काय? तर असं ऑब्झर्व झालं की न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारी जी न्यूक्लियॉन्स आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे न्यूक्लियॉन्स म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सुद्धा कसे आहेत? डिफरंट ऑर्बिट्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत. कसे आहेत? डिफरंट ऑर्बिट डिस्ट्रीब्युशन. हे डिफरंट ऑर्बिट डिस्ट्रीब्युशन कशामध्ये घेणार आहोत आपण पूर्ण डिटेल? शेल मॉडेलमध्ये. न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं डिफरंट ऑर्बिटमध्ये डिस्ट्रीब्युशन आपण शेल मॉडेलमध्ये डिटेलमध्ये घेऊ. पण असं ऑब्झर्व झालं की हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे काय आहेत न्यूक्लियॉन्स जे कशामध्ये असतात? न्यूक्लियसच्या इनसाइड जे कुठे आहेत न्यूक्लियसच्या आतमध्ये ते सुद्धा वेगवेगळ्या लेवल्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत. हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे न्यूक्लियॉन्स जे वेगवेगळ्या लेवलमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत मग त्या न्यूक्लियॉन्सच्या असोसिएटेड सुद्धा स्पिन मुवमेंटम असतं, ऑर्बिटल मुवमेंटम असतं आणि त्याचं सुद्धा टोटल अँग्युलर मुवमेंटम असतं. त्याच्यामुळेच हे न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट काय होतं? प्रोड्यूस होतं. आणि असं ऑब्झर्व झालं की न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट बघा इलेक्ट्रॉनच्या असोसिएटेड असतं मॅग्नेटिक मुवमेंट, त्याला म्हणतो आपण बोहर मॅग्नेटॉन, ज्याची व्हॅल्यू किती असते? E(h×2m)। हे काय? बोहर मॅग्नेटॉन आहे. हा काय आहे? बोहर मॅग्नेटॉन. आणि ह्या बोहर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू असते ह्याची व्हॅल्यू असते आय थिंक 9.2 × 10⁻⁻24 जूल पर टेस्ला ही असते बोहर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू. आणि सिमिलर वेनं एक न्यूक्लियस असोसिएटेड असते न्यूक्लिअर मॅग्नेटॉन तर त्याची व्हॅल्यू असते E(h×2m)। हा आहे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. हा काय आहे? न्यूक्लिअर मॅग्नेटॉन. आणि या न्यूक्लिअर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू असते 5.05 × 10⁻⁻27 जूल पर टेस्ला. म्हणजेच काय यावरून आपल्याला असं कळतं आहे की म्युएन जो आहे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन हा जो आहे हा कसा आहे? जर आपण दोन्हीला कम्पेअर केलं तर निगेटिव्हमध्ये पॉवर मोठी, निगेटिव्हमध्ये जेवढा मोठा नंबर तो म्हणजे लहान. म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन हा कसा आहे? ह्या बोहर मॅग्नेटॉनपेक्षा लहान. न्यूक्लिअर मॅग्नेटॉन कसं आहे? बोहर मॅग्नेटॉनपेक्षा लहान. कारण निगेटिव्हमध्ये मोठा नंबर्स म्हणजे लहान क्वांटिटी, निगेटिव्हमध्ये मोठा नंबर्स म्हणजे लहान क्वांटिटी आणि निगेटिव्हमध्ये लहान नंबर म्हणजे मोठी क्वांटिटी. तर न्यूक्लिअर मॅग्नेटॉन जो आहे तो बोहर मॅग्नेटॉनपेक्षा कमी. म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटॉन असोसिएटेड विथ न्यूक्लियॉन्स आणि ह्या बोहर मॅग्नेटॉन असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन्स. बोहर मॅग्नेटॉन असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन्स म्हणजे ही जी सुद्धा एक कंडिशन आहे मॅग्नेटिक मुवमेंटची. आपण जी कंडिशन घेतलेली होती की नाही की प्रोटॉन इलेक्ट्रॉन थिअरीने सांगितलेलं होतं की न्यूक्लियसच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन एक्झिस्ट करतात. तर त्या इलेक्ट्रॉनचं एक्झिस्टन्स इलेक्ट्रॉन डू नॉट प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस याचं सुद्धा हे एक्सप्लेनेशन देण्याचं काम करतं की न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट जे ते इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिक मुवमेंटपेक्षा कमी आहे. न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट जे ते इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिक मुवमेंटपेक्षा कसं आहे? कमी आहे. न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट कसं आहे? याच्यापेक्षा कमी आहे. मग त्यानंतर हे झालं. मग त्यानंतर बघा एक दुसरी न्यूक्लिअर टर्म आहे असोसिएटेड विथ न्यूक्लियस तर ती आहे ऑर्बिटल अँड स्पिन मोमेंटम. काय आहे? ऑर्बिटल अँड स्पिन मुवमेंट. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये ऑर्बिटल स्पिन मुवमेंट कशामुळे असतं? तर आपल्याला शेल मॉडेल काय सांगते की शेल मॉडेल सांगते की न्यूक्लियस जो आहे जसं हा ॲटम आहे, ॲटमचा न्यूक्लियसच्या अराउंड ही एक शेल ह्याच्या डिफरंट शेल्स आहेत. ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत? ह्या ज्या 3 आहेत ह्या काय आहेत? शेल्स अराउंड न्यूक्लियस. ह्या ज्या आहेत ह्या काय आहे? न्यूक्लियसच्या अराउंड आहेत. ह्या ज्या आहेत ह्या शेल न्यूक्लियसच्या अराउंड आहेत. तर सिमिलर वेचं ज्या शेल्स आहेत त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये पण असतात.
हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा सिमिलरली देअर इज शेल्स इनसाइड न्यूक्लियस. ह्या ज्या आहेत अशा शेल्स कुठे आहेत? न्यूक्लियसच्या आतमध्ये. आता न्यूक्लियसच्या बाहेर या शेल्स असतात ते आपण कुठे बघितला? हे जे बघितला हा आपण पार्ट बघितला ॲटॉमिक फिजिक्समध्ये. हा जो पार्ट होता हा कुठे बघितला आपण? ॲटॉमिक फिजिक्समध्ये. आणि हा जो आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या शेल्स ह्या बघणार आपण शेल मॉडेलमध्ये. न्यूक्लियसच्या आतमध्ये कशा सेल्स आहेत त्या बघणार आपण शेल मॉडेलमध्ये. मग आता जसं न्यूक्लियसच्या बाहेर असणाऱ्या शेल्सची असोसिएटेड बघा एक स्पिन नंबर असतो, एक ऑर्बिट नंबर असतो आणि दोन्हींच्या ॲडिशननुसार तुम्हाला टोटल अँग्युलर मोमेंटम मिळतो. हे कशामध्ये? हे आपण ॲटॉमिक फिजिक्समध्ये ऑलरेडी बघितलेले आहे, ज्यामध्ये एसला स्पिन क्वांटम नंबर, एलला ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि जेला टोटल अँग्युलर क्वांटम नंबर म्हणतो. तर सिमिलर वेने शेल मॉडेल सुद्धा आपल्याला एस, एल आणि जे व्हॅल्यू देतात ह्या 3 व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग असतात न्यूक्लियॉन्स सोबत. न्यूक्लियॉन्सशी ह्या व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग टू न्यूक्लियन्स आपल्याला शेल मॉडेल सांगते की बघा ॲटमच्या अराउंडमध्ये जो काही न्यूक्लियस ॲटमचा जो न्यूक्लियस आहे त्याच्या अराउंड जे काही इलेक्ट्रॉन फिरतात त्याच्याशी असोसिएटेड स्पिन क्वांटम नंबर आहे, ऑर्बिटल क्वांटम नंबर आहे, टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. पण न्यूक्लिअर फिजिक्सच्या शेल मॉडेल पण काय सांगतं की जसे न्यूक्लियसच्या अराउंड डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉनचं तसे न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा हे न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 चार्ज पार्टिकल न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे त्याला सुद्धा स्पिन क्वांटम नंबर असतो, ऑर्बिटल क्वांटम नंबर असतो आणि टोटल क्वांटम नंबर असतो. मग जशा एल, एस आणि जेच्या व्हॅल्यू इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड आहे सिमिलर वेनं तशाच काहीशा व्हॅल्यू डिस्ट्रीब्युटेड आहे कशासाठी? न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूक्लियॉनसाठी. तर रफली फक्त याला लक्षात असंच ठेवायचं आहे की न्यूक्लियसच्या बाहेर जशा शेल्स आहेत डिफरंट तशा सिमिलर वेच्या शेल्स आणि त्याच्या सिमिलर वेचं जे स्पेरिकल शेलच्या अराउंड डिस्ट्रीब्युशन आहे हे सगळं डिस्ट्रीब्युशन न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे हे जे पार्टिकल्स आहेत कोण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 पार्टिकल्स आहेत. हे 2 पार्टिकल स्पिन हाफ पार्टिकल्स आहेत. कसे आहे ते पार्टिकल? स्पिन हाफ. म्हणजे दोन्हीचा स्पिन किती आहे? 1/2. दोन्हीचा स्पिन किती? 1/2. यालाच आपण काय म्हणतो आणखीन? फर्मिऑन्स. हे जे आहेत पार्टिकल्स हे काय आहेत? फर्मिऑन्स. इलेक्ट्रॉन जो आहे इलेक्ट्रॉनचा सुद्धा स्पिन किती आहे? इलेक्ट्रॉनचा सुद्धा स्पिन आहे हा, पण हा सुद्धा काय आहे? फर्मिऑन आहे. हा सुद्धा काय एक फर्मिऑन आहे. म्हणजे जे फर्मी बिहेवियर इलेक्ट्रॉनचं आहे सिमिलर वेचं फर्मी बिहेवियर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं सुद्धा आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं सुद्धा फर्मी बिहेवियर आहे. हे आपण शेल मॉडेलमध्ये डिटेलमध्ये पाहणार. बट आता इथे कसं ही टॉपिक आपल्याला न्यूक्लियसच्या जनरल प्रॉपर्टीज बघायचे आहेत. आपण काय केलं त्याचं एक जनरल इंट्रोडक्शन म्हणून इथे बघितलेलं की न्यूक्लियसमध्ये काय काय असतं आणि काय काय नाही. न्यूक्लियसमध्ये काय काय असतं आणि काय काय नाही. मग त्यानंतर बघा न्यूक्लियसचं क्वाड्रुपोल मुवमेंट काय आहे? इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट. इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट जे की कॅपिटल क्यू ने डिनोट केलं. हा इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट क्यूचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट असतं क्यू इज इक्वल टू 1/e इंटिग्रेशन 3z² मायनस r² रेस्ट टू दी पॉवर 3z² प्लस r² इंटू रो ऑफ r डिटॉ. हा 3 डायमेन्शनल इंटिग्रेशन आहे. तर बघा आतापर्यंत सेटमध्ये या फॉर्म्युल्यावर बेस क्वेश्चन्स आलेला नाही. सेटमध्ये नो क्वेश्चन्स टिल. सीटमध्ये इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट ह्या फॉर्म्युलाशी असोसिएटेड आतापर्यंत क्वेश्चन विचारले नाही, पण सांगता येत नाही आता यावर असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. आता बघा हा जो आहे हा व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे 3 डायमेन्शन. डिटॉ म्हणजे काय? 3 डायमेन्शनल व्हॉल्यूम इंटिग्रल असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे आपण तुम्ही मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये शिकलेले असाल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट काय आहे आणि इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट न्यूक्लियसशी असोसिएटेड का स्टडी करायचं. तर बघा आपण प्रत्येक वेळेस काय म्हटलं न्यूक्लियस अझ्युम केला आपण स्पेरिकल. न्यूक्लियस काय अझ्युम केला? न्यूक्लियस असं अझ्युम केला आपण की स्पेरिकल आहे. बट ॲक्च्युअलमध्ये स्पेरिकल आहे का? तर नो. न्यूक्लियस स्पेरिकल आहे का? नो. तर न्यूक्लियसचं हे जे बिहेवियर आहे इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट का अराईज होतो? तर ड्यू टू बिहेवियर ऑफ न्यूक्लियस डिफरंट फ्रॉम स्पेरिकल शेप. न्यूक्लियसचं स्वतःच्या स्पेरिकल शेपपासूनचं जे काही डिफरंट बिहेवियर आहे त्या बिहेवियरमुळे काय होतं? इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट अराईज होतं. आता तुम्ही मेन्शन बिहेवियर कसं? तर बघा वेगवेगळं बिहेवियर कसं.
तर हे एक डायग्राम एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओके, बघा हा सपोज करू आपण वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, किंवा हा झेड ॲक्सिस घेऊ आपण. हा जो आहे झेड ॲक्सिस घेऊ, एक्स आणि झेड, हा यू एक्स आणि झेड. ओके, तर बघा हे 3 डायमेन्शन आहे. हे जे आहे ना, हे 3 डायमेन्शन आहे. हे जे जिओमेट्री आहे कशा आहे 3 डायमेन्शन. जर आपण पहिली डायग्राम केअरफुली ऑब्झर्व केली, तर आपल्याला दिसतंय की ही न्यूक्लियस जे आहे कसा स्पेरिकल न्यूक्लियस जर असेल, स्पेरिकल न्यूक्लियस आहे, तर स्पेरिकल न्यूक्लियससाठी आर स्क्वेअर जो आहे तो आर स्क्वेअर काय मिळेल तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. या आर स्क्वेअरमध्ये स्क्वेअर म्हटल्यानंतर एक्स वाय झेड 3 डायमेन्शन सेम असतील. मग या आर स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला 3z स्क्वेअरच्या इक्वल मिळू शकते का? येस. मग ही आर स्क्वेअर इज इक्वल टू 3z स्क्वेअर जर या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं तर क्यूची व्हॅल्यू काय मिळेल, 0 मिळेल. क्यूची व्हॅल्यू काय मिळेल, 0 मिळेल. याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे की जर न्यूक्लियस स्पेरिकल असेल, फिजिकल सिग्निफिकन्स काय याचं, फर्स्ट डायग्राम गेला म्हणून आपण फिगर एचं फिजिकल सिग्निफिकन्स काय, एचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे की इफ न्यूक्लियस इज स्पेरिकल इन शेप, जर न्यूक्लियस स्पेरिकल शेपचा असेल, इफ न्यूक्लियस इज स्पेरिकल इन शेप, देन इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट इज 0. इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट इज 0 आणि आर स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 3z स्क्वेअर. आर स्क्वेअर काय मिळेल, 3z स्क्वेअर. त्यानंतर दुसरी डायग्राम बघा, दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतोय हा जर झेड ॲक्सिस घेतला आपण वरचा, तर झेड डायमेन्शन्स जी आहे ही झेड डायमेन्शन एक्स आणि वाय दोन्ही डायमेन्शन्सपेक्षा कशी आहे, मोठी. म्हणजे यामध्ये ही 3z स्क्वेअर ही जी टर्म आहे, ही 3z स्क्वेअर टर्म्स आर स्क्वेअरपेक्षा कशी असेल, ऑब्व्हियसली मोठी असेल. याला जर आपण म्हटलं फिगर बी, याला म्हटलं फिगर बी आणि याला म्हटलं फिगर सी, तर तुम्हाला दिसतंय की फिगर बीचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे. फिगर बीचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे की न्यूक्लियस इज फ्लॅट अराउंड झेड ॲक्सिस. न्यूक्लियस झेड ॲक्सिसच्या अराउंड कसं आहे, फ्लॅट. न्यूक्लियस जर झेड ॲक्सिसच्या अराउंड फ्लॅट आहे म्हणजेच 3z स्क्वेअरची व्हॅल्यू आर स्क्वेअरपेक्षा मोठी आहे. मग या सिच्युएशनमध्ये क्यू कसा असेल, पॉझिटिव्ह. आणि ज्या सिच्युएशनमध्ये क्यू पॉझिटिव्ह आहे ती जी जिओमेट्री असेल, ज्या सिच्युएशनमध्ये क्यू म्हणजे इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट पॉझिटिव्ह आहे, त्या सिच्युएशनमध्ये किंवा त्या शेपचा जो न्यूक्लिएट आहे त्याला काय म्हणतात, प्रोलेट. ती जी डिस्ट्रीब्युशन आहे त्याला काय म्हणतात, प्रोलेट. त्यानंतर तिसरी जी फिगर आहे त्यामध्ये तुम्हाला दिसते की न्यूक्लियस हा टुवर्ड झेड ॲक्सिस फ्लॅट आहे. न्यूक्लियस इज फ्लॅट टुवर्ड्स झेड ॲक्सिस. मग या सिच्युएशनमध्ये हा 3z स्क्वेअर आर स्क्वेअरपेक्षा लहान असेल आणि क्यू जो असेल तो कसा असेल, मग निगेटिव्ह. क्यू कसा असेल, निगेटिव्ह. क्यू जर का निगेटिव्ह आहे मग या टाईपची जर जिओमेट्री जी असेल त्याला काय म्हणतो आपण, ऑब्लेट. ज्यामध्ये क्यू लेस दॅन 0 आहे त्या जिओमेट्रीला काय म्हणतो आपण, ऑब्लेट. आणि ज्यामध्ये क्यू ग्रेटर दॅन 0 आहे त्याला काय म्हणतो, प्रोलेट. आणि ज्यामध्ये क्यू 0 आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पियर. क्यू इज इक्वल टू 0 आहे याला काय म्हणायचं मग, स्पियर किंवा स्पेरिकल. याला स्पियर किंवा स्पेरिकल. जर क्यू पॉझिटिव्ह असेल तर प्रोलेट आणि क्यू निगेटिव्ह असेल तर ऑब्लेट. क्यू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 जर का असेल तर त्याच्या तिन्हीच्या अकॉर्डिंग काय होतात, मग त्या न्यूक्लियसच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ह्या चेंज होत असतात. तर ठीक आहे, आतापर्यंत काय केलं आपण, यामध्ये न्यूक्लियसचे असोसिएटेड असणारे काही छोट्या छोट्या टर्म्स आहेत. जसं न्यूक्लियस काय आहे, न्यूक्लियर नंबर, न्यूक्लियसचे टाईप्स, आयसोबार, आयसोटोप, आयसोटोन, मिरर न्यूक्लियस हे टर्म्स बघितल्या. त्यानंतर न्यूक्लियसची रेडियस काढली, न्यूक्लियस मास डेन्सिटी, न्यूक्लियस चार्ज डेन्सिटी, न्यूक्लियसच्या चार्ज डेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर एवढ्या टॉपिकवर आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. त्यानंतर न्यूक्लियसचा स्पिन कसा अराईज होतो, न्यूक्लियसचा स्पिन, न्यूक्लियसचं चार्ज डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर हे न्यूक्लियसचं इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट, न्यूक्लियसचं मॅग्नेटिक मुवमेंट वगैरे वगैरे सर्व ज्या जनरल प्रॉपर्टीज होतात न्यूक्लियसच्या, त्यापैकी जवळपास सगळ्या प्रॉपर्टीज न्यूक्लियसच्या प्रॉपर्टीज ह्या आपल्या झालेल्या आहेत. न्यूक्लियसच्या काय झाल्या, जवळपास सगळ्या प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या. आता इथून पुढे राहील आपला म्हणजे आतापर्यंतच्या पार्टवर तुमच्या सेटमध्ये, आतापर्यंत आपण जेवढं काही घेतलं 2-4 लेक्चर्समध्ये, यामध्ये तुम्हाला सेटमध्ये 1 ते 2 म्हणजे कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन्स फिक्स मिळतील तुम्हाला. न्यूक्लियर फोर्स आणि न्यूक्लियर प्रॉपर्टी असोसिएटेड तुम्हाला 2 क्वेश्चन्स फिक्स मिळतील सेटमध्ये. 2 क्वेश्चन्स हे कंपल्सरी मिळणार म्हणजे मिळणार. मग यानंतरचा उद्या जो सेक्शन घेणार आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तो असेल इम्पॉर्टंट.
उद्याच्या लेक्चरचा जो कन्सेप्ट आहे तो आपला इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये आपण पाहणार बाइंडिंग एनर्जी. त्या लेक्चर्समध्ये आपण बघणार बाइंडिंग एनर्जी, आणि या बाइंडिंग एनर्जी टॉपिकमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन्स प्रत्येक सेट एक्झाममध्ये दिसणार म्हणजे दिसणार. कमीत कमी एक असेल, एकापेक्षा जास्त 2 सुद्धा मिळू शकतात. कारण बाइंडिंग एनर्जी आणि क्यू व्हॅल्यू, बाइंडिंग एनर्जी प्लस दुसरा कन्सेप्ट कोणता आहे, क्यू व्हॅल्यू, बाइंडिंग एनर्जी प्लस क्यू व्हॅल्यू, ह्या 2 टॉपिकवर तुम्हाला सेटमध्ये 2 क्वेश्चन 100% मिळणार म्हणजे मिळणार. हे 2 आणि हे 2 पुढचे 2 लेक्चर जे आता लेक्चर 5 आणि लेक्चर 6, 5 आणि 6 2 लेक्चर मिळून तुम्हाला सेटमधले 4 मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. तर काय करायचं आहे, केअरफुली आपलं तुम्हाला माहिती टास्क आपले लेक्चर व्यवस्थित पाहायचं, त्याच्या नोट्स बनवायच्या आणि आपल्या ज्या काही वर्कशीट तुम्हाला मिळतील आणि टेस्ट रेग्युलरली सॉल्व्ह करणे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा रेफर करण्याची गरज नाही. फक्त मी जो कोर्स सांगतो तेवढा कोर्स तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. तुमच्या सेट एक्झाममधले मी जे काही 5 सब्जेक्ट शिकवतो त्या 5 सब्जेक्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स अटेंड करण्यासाठी कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही, याची मी हमी घेतो. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, अभ्यास करत राहा.